नमस्कार। आप देख रहे हैं पुलिस राउंड न्यूज। इस वक्त की खबर महाराष्ट्र के भुसावल शहर से है। सूत्रों के अनुसार आपको बता दें कि जलगांव जिले के साथ पूरे महाराष्ट्र राज्य में महिलाओं के गले सोने की चेन चुराने वाले एक ईरानी गिरोह का भुसावल पुलिस ने भंडाफोड़ किया है। बता दें कि मध्य प्रदेश में एक अपराध में शामिल एक अपराधी को गिरफ्तार करने आई मध्य प्रदेश पुलिस पर हमला करने के बाद ने भुसावल पुलिस ने कॉलोनी में तलाशी अभियान चलाया। जलगांव पुलिस अधीक्षक रेड्डी ने सोमवार 19 जनवरी को प्रेस कॉन्फ्रेंस में पुलिस कार्रवाई की सराहनीय करते बताया कि इस दौरान 16 मोटरसाइकिल वाहन, 40,25,000 का सोना, एक पिस्तौल और जिंदा कारतूस बरामद किए गए। 15 जनवरी को मध्य प्रदेश पुलिस की एक टीम अली हजूर अली नाम के आरोपी को गिरफ्तार करने भुसावल पहुंची, जो एक अपराध में फरार था। बता दें कि सूत्रों से मिली जानकारी के अनुसार मध्य प्रदेश आगर मालवा पुलिस की एक टीम अपराध में फरार आरोपी की तलाश में भुसावल पहुंची। तभी शहर के ईरानी मोहल्ले में 15 से 20 महिलाओं की भीड़ ने पुलिस को घेर लिया। ईरानी महिलाओं की भीड़ ने पुलिस पर पत्थर और डंडों से हमला किया तो कुछ महिलाओं ने पुलिस को काटने की बात पर भी सामने आ रही हैं। इस हमले के बाद आरोपी फरार हो गए। पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी के आदेश पर स्थानीय अपराध शाखा और बाजारपेट पुलिस ने एक तलाशी अभियान चलाया। तलाशी के दौरान मरियम बी अली जाफरी और नाजिया टीपू शेख के घर से 227.7 ग्राम सोने की छड़ें मिली। पूछताछ के दौरान चौंकाने वाला खुलासा सामने आया। दोनों महिलाओं ने बताया कि हसन अली उर्फ आसू मजर अब्बास जाफर ईरानी, हसनैन अली जाफर अली ईरानी, अब्बास इबादत शेख ईरानी, सादिक उर्फ आतिक इबादत अली उर्फ मुस्तफ़ा अली आदि इस गिरोह के सदस्य जलगांव, अमरावती और मध्य प्रदेश की महिलाओं के गले से सोने के गहने उतारकर उन्हें पिघलाकर उन्हें सोने के छड़े बनाते थे। संदिग्ध महिलाओं के घरों से 227.7 ग्राम सोने की छड़ें जब्त की गई, जिनकी कीमत 40,25,000 रुपए बताई जा रही है। इस अभियान के दौरान नजर अब्बास जाफर ईरानी से एक पिस्तौल और 2 जिंदा कारतूस बरामद की गई। तलाशी अभियान के दौरान पुलिस ने विभिन्न पुलिस स्थानों की भीतर घर के बाहर से चोरी हुई 19 मोटरसाइकिलें भी जब्त की। इस गिरोह ने जलगांव, 40 गांव, पाचोरा, चोपड़ा और अमलनेर में अपराधों को अंजाम देने की बात कबूल की है। इस कार्रवाई में जलगांव पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अतिरिक्त पुलिस अधीक्षक अशोक नखाते, स्थानीय अपराध शाखा निरीक्षक गायकवाड़ भुसावल, उप विभागीय अधिकारी केदार बारबोले के मार्गदर्शन में भुसावल बाजारपेट निरीक्षक राहुल वाघ, अपराध शाखा और बाजारपेट टीम के साथ कार्रवाई की गई। पुलिस राउंड न्यूज के मुख्य संपादक शेखर सोनवड़े की रिपोर्ट, भुसावल, महाराष्ट्र। मैं बोल देता हूँ डायरेक्ट। 15 जनवरी रोजी एक मध्य प्रदेशवरून एक टीम आलं होतं आगर मालवा जिल्ह्यामधून। त्यांच्याकडे एक पोलीस बतवणीचा गुन्हा झाला होता, त्याच्यामधला आरोपीच्या अटक करण्याकामी इथं आले होते। मग बाजारपेठ पोलीस स्टेशनचं मदत मागितलं आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनचं टीम आणि मध्य प्रदेशची टीम भुसावलमध्ये इराणी मोहल्ल्यात गेलं। तिथं आरोपींना अटक करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथलं राहणारे लोक, खास करून महिला, खूप मोठ्या संख्येने पोलिसांसमोर आलं। पोलिसांवरती हल्ला करण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले होते आणि नंतर शेवटी त्या आरोपींना, जे आरोपीचं नाव आहे करार अली हुजूर अली, ह्याला आम्ही अटक करण्यात आलेला आहे। आणि जे कोणी पोलिसांच्या टीमवरती कामामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला। गुन्ह्यामध्ये 9 महिला आणि 4 पुरुषांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। मग नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा पंचनामा आणि इतर कारवाई करत असताना आम्हाला एक बॅग सापडला आणि त्याच्यामध्ये खूप सोन्याचं लगड सापडलेलं आहे। मग त्याच्या अनुषंगाने विचारपूस केलं आणि विचारपूसमध्ये ही निष्पन्न झालं की जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी चेन स्नॅचिंगचं भरपूर गुन्हे ह्या गँगने केलेले आहे असं निष्पन्न झालं। ही गँगचं मेन सूत्रधार आहे मरियम बी जाफर अली आणि दुसरा सूत्रधार आहे नाजिया शेख, असं 2 मेन सूत्रधार आहे। आणि ह्या गँग चालवतात आणि सर्व ठिकाणी यंग मुलांना पाठवत आहेत आणि एकदा त्यांना चेन स्नॅचिंग करून ह्यांना जे काही स्क्रॅच केलेलं वस्तू ह्याला दिलं की हे विकण्याचं आणि ह्या जरी कोणी आरोपी अटक झाला त्यांना बाहेर काढण्याचं ही सर्व पूर्ण प्रक्रिया चालवत आहेत। ही जे मुलं जे ऍक्च्युअली कमिट केलेलं आहे त्या मुलांचं नाव आहे हसन अली उर्फ असू, मजहर अब्बास जाफर ईरानी, हुस्नूर अली जाफर अली ईरानी, अब्बास इबादत शेख ईरानी, सादिक अली उर्फ आतंक इबादत अली ईरानी, ऐसा आरोपी आहे। सर्व मिळून आता 16 चेन स्नॅचिंगच्या गुन्हा जिल्ह्यामध्ये उघडकीस आणलेला आहे आणि रिकव्हर केलेलं प्रॉपर्टीचं वजन आहे 287 ग्राम आहे आणि आजच्या किमतीमध्ये 40,25,000 रुपयाच्या किमतीचं आहे। अजूनही त्या मोहल्ल्यामध्ये उभा होता तर 16 टू व्हीलर तेही देखील आम्ही सीज केलं
त्याच्यामधलं एक चोपडा पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे. उरलेल्या 15चे देखील आम्ही तपास चालू आहे आणि अजूनही एक देशी कट्टा देखील त्यांच्याकडनं आम्ही रिकव्हरी करण्यात आलेला आहे. आणि सर्व ज्या ज्या ठिकाणी म्हणजे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्यांना वर्क करून त्याचा पुढील तपास करणार आहे. अजूनही काही गुन्हा उघडकीस होण्याची शक्यता आहे. सर, भुसावळ रेल्वे जंक्शन असल्यामुळे हे लोक बाहेर पण काही केलं डिस्ट्रिक्टच्या बाहेर? निश्चित म्हणजे त्यांनी 2 व्हीलरमध्ये बाहेर जाणं आणि तिकडनं चेन स्नॅचिंग, पोलीस बतवणी असे गुन्हा केलेले असण्याची शक्यता आहे. सर, याच्यात अजून काही आरोपी फरार आहेत का? आहेत म्हणजे आता अटक तर 2 महिला आणि 1 पुरुष आहे. अजूनही 4-5 आरोपी फरार आहेत. त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे.